नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात ॲग्रो विश्वा मराठी हे यूट्यूब चॅनल। आत्ताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची बातमी आपण पाहत आहात। सकाळीसुद्धा सांगितलं होतं की आज वातावरण, आजची सकाळ ही आगळी आणि वेगळीच आहे। कशा पद्धतीने वातावरण दिसतंय बघा, पाठीमागं किती ढग आहेत, पावसाचं वातावरण आहे। थोड्याच वेळात पाऊस सुरू होणार अशी अवस्था आहे। आता करमाळा परिसरात सुद्धा म्हणजे खूप दूर आहे ती माढा, टेंभुर्णी, इंदापूर तो परिसर, त्या परिसरात सुद्धा आकाशात आभाळ एक झालेलं आहे। पाठीमागं तुम्हाला दिसत असेल ही बाजू आहे जामखेड तालुक्याची, ती मित्रांनो पाठीमागं ही करमाळा तालुक्याची बाजू आहे। तसेच मित्रांनो ह्या बाजूला माझा भूम तालुका आहे आणि ही मी आता जिथं आहे ती परंडा तालुक्याचे भूभाग आहे। मित्रांनो, तुम्हाला मी कशा पद्धतीने क्लायमेट बदलेल आणि आपल्याला ज्या गोष्टीची भीती वाटते ती गोष्ट जर ज्या भागात आज ह्या 2 दिवसात पाऊस पडेल त्या भागात खूप पाऊस, जवळपास जुलैच्या पहिल्या आठवड्यातसुद्धा पाऊस राहण्याची शक्यता आहे। ओके मित्रांनो, बघा कशी अवस्था आहे, थोड्याच वेळात पाऊस सुरू होईल। तुमचा शेतकऱ्याचा मित्र विश्वनाथ दादा। आज 22 जूनला वातावरणामध्ये कशा पद्धतीने बदल झालेला आहे हे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। मित्रांनो, खूप म्हणजे जोराचा पाऊस थोड्याच वेळात दाखल होतोय, मी तुम्हाला तो पण दाखवणार आहे। हे जातकापरांना तसेच या मित्रांनो आष्टी तालुका, या बाजूला जामखेड तालुका येतो आणि येतो। तर कशा पद्धतीने हे वातावरण सांगा आणि याचा आपल्याला पावसासाठी खूप जोराच्या वातावरण तयार झालेलं आहे। काळाकुट्ट आकाशात ढग आहेत, उतरलेला आहे पाऊस, थोड्याच वेळात आता सुरू होईल अशी अवस्था आहे। कसा पाऊस हा पडतोय, आता किती वेळ टिकतोय हे सांगता येत नाही, परंतु पाऊस येणारच अशी अवस्था तयार झालेली आहे। मित्रांनो बघा कशा पद्धतीने पाऊस सुरू झालेला आहे। मित्रांनो शेवटी बघा आज पावसाने हजेरी लावलेली आहे। आपण सकाळीसुद्धा लाईव्हमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की कशा पद्धतीचं वातावरण आहे। मी माझ्या लोकेशनला होतो, दोनजा तालुका, परंडा जिल्हा, धाराशिव। तर आता एक थोडासा एक सटकारा येऊन पुढे ढकललेला आहे, परंतु हे लक्षात येत असेल तुमच्या की वातावरण किती कडक आहे, तरी देखील पाऊस हा केवळ 5 ते 7 मिनिट पडला आहे। पण आता माथ्यावर गेलेले आहे ढगांची रचना तुमच्या लक्षात येत असेल। खूप म्हणजे अतिशय कडक वातावरण आहे आणि पाऊस ही पडती भावना झाल्यानंतर ज्यावेळेस एखाद्या ठिकाणी पाऊस पडतो त्यावेळेस त्या ठिकाणचं जी आर्द्रता वाढते आणि वरनं आलेले जे ढग आहेत त्या ढगाला जर ह्या आर्द्रतेचं काही प्रमाणात 10-5% जर सपोर्ट झाला तर त्या ठिकाणी ढगातील वाफेचं सांद्रीभवन होण्यासाठी ते फायदेशीर ठरतं आणि पावसाला सुरुवात होत असते। मित्रांनो, त्यासाठी आत्ता फक्त आपल्याकडे भरपूर प्रमाणात आपल्याकडे वाहन आहे, समजा त्यामध्ये डिझेल आहे, ड्रायव्हर आहे, सगळं काय आहे। ड्रायव्हर म्हणजे वारा असतो, डिझेल म्हणजे आर्द्रता असते ढगातली। फक्त आता आपल्याला बॅटरीची गरज आहे स्टार्टर मारण्यासाठी, आणि तो स्टार्टर मारायचं म्हटलं तर तो स्टार्टर फक्त स्थानिकचं जे वातावरण आहे त्याचा ह्यासाठी फायदा होत असतो। मी बोलताना एका नातेवाईकाला बोललो होतो की 1 तासाच्या आतच करमाळ्यात पाऊस येईल, परंतु ते वातावरण तिकडंच जे राशीन, कर्जत, डिकसळ, इंदापूर त्या भागातच थांबलेलं आहे, ते पुढं काय सरकलेलं नाही। आत्तासुद्धा जी ती दिशा आहे पश्चिम दिशा मी तुम्हाला दाखवतो माझ्या लोकेशन करमाळ्याकडली। तर बघा माझ्या दोनजा लोकेशनला हलक्या स्वरूपाचा, माझ्या दोनजा पूर्व भागात शितुडा झालेला आहे, सटकारा झालेला आहे, पण थेंब खूप मोठे होते आणि सुद्धा वरनं थोडं टिपकलेलं दिसत असेल। पाऊस पडणार आहे आणि हा पाऊस जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राहणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जायचं नाही। असंच कुठं पाऊस पडून थोडं ओलावा म्हणजे बाष्प
वाढलं, आर्द्रता वाढल्याबरोबर पावसाचा जोर वाढणार आहे मित्रांनो. ओके मित्रांनो, आपण आपल्या विश्वनाथ दादाचं ॲग्रो विश्व मराठी हे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. बघा, परत आणखी पावसाला सुरुवात कशा पद्धतीने होत आहे. ढगात किती मोठी एनर्जी आहे, परंतु त्याला काय प्रॉब्लेम आहे हे लक्षात यायला तयार नाही. आर्द्रता आहे, हवेतलीच मॉइश्चर थोडं कमी पडतं आहे, तापमान आहे आणि ढगांची रचनासुद्धा पावसासाठी खूप पोषक आहे. तुम्हाला लक्षात येईल, मी घरातूनच खिडकीतून व्हिडिओ बनवत आहे. बाहेर जायला पावसामुळं मी बाहेर नाही. ओके मित्रांनो, तुम्ही चिंता करू नका. पाऊस हा हळूहळू जोराला लागणार आहे.